कणकवली शहरात आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग देण्यात आला। मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। नगरपंचायत पथकानं शहरातील विविध भागांमध्ये कारवाई सुरू केली। कालच सर्व स्टॉल धारकांना अतिक्रमण हटवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र काही विक्रेत्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। त्यामुळे प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला। या कारवाईत सुमारे 7 ते 8 स्टॉल हटवण्यात आले। संबंधित साहित्य नगरपंचायतच्या ट्रॅक्टरमध्ये भरून जप्त करण्यात आलं। मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। या कारवाईनंतर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अतिक्रमण हटाव मोहीम गेली 2 दिवस सुरू आहे। आज दुसरा दिवस नागरिकांची जे स्टॉल आहेत कारवाई करते काय आपल्या शहराचं आपलं कणकवली शहर स्वच्छ आणि व्यवस्थित व्हावं, सुंदर व्हावं, याच्यावरचं जे बकालपण आहे तो कमी व्हावा असं आपले माननीय अध्यक्ष यांचंही मत होतं। त्यांनी सोमवारच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं होतं। तसेच आपले पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांचंही आपल्याला याबाबत सांगणं होतं, किंवा आपले श्री खासदार माननीय श्री नारायण राणे हेही आपल्या शहरवासी आहेत, त्यांचंही याच्या बाबतीत मत होतं की हे शहर आपलं स्वच्छ झालं पाहिजे। या सगळ्या आदरणीय नेतृत्वांना पुढे ठेवून, तसंच आमच्या प्रशासनाचंही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते, पण मध्यंतरी काही प्रशासकीय कारणांमुळे, पावसामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाहीत। पण आता योग्य वेळ बघून आणि लोकांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुठल्याही नागरिकांना त्रास न होता शहराचा जो बकालपणा आहे तो ज्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। त्यातलं आपण पहिली स्टेप ही उचललेली आहे की जे जवळपास 1.5 वर्षापासून, 2 वर्षापासून, 6 महिन्यांपासून जे स्टॉल बंद आहेत ते आपण जमा करतो, कारण त्यांना जर गरजच नाही आहे तर ते तिथं ठेवण्याची काही अर्थच राहत नाही। ते समोर ठेवून आम्ही जे 1.5-2 वर्षापासूनचे बंद स्टॉल आहेत ते पहिला काढून घेतो आहे। तसंच ज्या स्टॉलनी अननेसेसरी जवळपास अर्धे पिलर किंवा दोन्ही याच्यामधली अर्धी स्पेस जर स्वतःसाठी घेतली असेल तर ती आम्ही कमी करून घ्यायला सांगतो आहे। तसंच कालच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येक स्टॉलधारकांचे नाव आणि नंबर हे लिहून घेतलेले आहेत। त्यांची एकदा ऑफिसमध्ये मीटिंग लावून प्रत्येकाला स्टॉलचं अलॉटमेंट केलं जाईल। प्रत्येक घरामध्ये फक्त एकच स्टॉलधारक राहील याची काळजी घेतली जाईल, कारण माझ्या कालच्या पाहणीमध्ये लक्षात आलं की काही घरांमध्ये जवळपास 4-5 स्टॉल आहेत। तर आपण तसं न करता सर्वांना समान संधी या तत्वावरती हे स्टॉल देतो आहे। आणि हे काही परमनंट स्टॉल नाही आहेत, हे सर्वांनी मला इथं नमूद करू वाटतं, कारण जेव्हा भाजी मार्केट होईल किंवा मी येण्याच्या आधी मला असं समजलं होतं की काही काळासाठी या लोकांना पावसाळ्यामध्ये इथं दिलेलं होतं, पण आता आपण एक माणुसकीच्या नात्याने आणि आपण एक शहरातलं जबाबदार व्यक्ती, यामुळे मला असं आमच्या सगळ्यांचंच असं मत झालेलं आहे की भाजी मार्केट आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच। तोपर्यंत फळं, फुलं आणि भाजी हे जे इसेन्शियल कमोडिटीज आहेत त्याच्यासाठी आपण हे स्टॉल दिलेले आहेत। तसं तिथं आता आमच्या बघण्यामध्ये आज आलं की इथे काही खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत, काही वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत। तर या बाबतीतही आम्ही नोंद घेतलेली आहे, सगळ्यांचं हे केलेलं आहे, फोन नंबर, नावं हे सगळे घेतलेले आहेत। त्यांना आता आपण एकदा आधी भाजी फळं, फुलं विक्रेत्यांची आपण मीटिंग लावतो नगरपंचायतमध्ये, आणि त्यांना अलॉटमेंट करून दिल्यानंतर हे जे स्टॉलधारक आहेत, म्हणजे आपले जे इसेन्शियल कमोडिटीज सोडून जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती काय निर्णय घ्यायचा हे सर्वानुमते एक त्याच्यावरती आपलं डिसिजन होईल। त्यामुळे आम्ही आता सध्या जे चालू स्टॉल आहेत ते आम्ही चालू ठेवलेले आहेत, पण पुढच्या 1 आठवड्याभरामध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊ सर्वानुमते की हे जे स्टॉल फळं, फुलं आणि भाजी हे सोडून इतर स्टॉलचं इथं काय करायचं याचा निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये किंवा लवकरात लवकर सर्वानुमते जे काही एक चांगला तोडगा असेल त्यानुसार आपण घेतो। किती दिवस चालू राहील? आपण हे कंटिन्यू जोपर्यंत हे स्वच्छ होत नाही आणि जोपर्यंत त्याला एक प्रॉपर स्वरूप येत नाही तोपर्यंत आपण हे चालूच ठेवणार आहे। आणि साईड बाय साईड आमचं भाजी मार्केट, कणकवली शहरवासियांसाठी एक चांगलं भाजी मार्केट देण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे। मॅडम, कणकवलीतला जो प्रमुख पटवर्धन चौकापासून भाग आपण साफ केला, त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये काल तुम्ही सूचना दिलात, त्याचा हे झालं तर DP रोड जो आहे कणकवली शहराला जोडणारा प्रामुख्याने तिथे वारंवार वाहतूक कोंडी होते आणि तिथेही अशाच प्रकारे दुकानं आणि नागरिकांना त्याचा त्रास, आपली पुढची भूमिका आहे त्या संदर्भातली काय? आपण आता सध्या पटवर्धन चौक ते ढालकाठीपर्यंतचा घेतलेला आहे। ढालकाठीपासून पटकीदेवीपर्यंतचा पुढच्या टप्प्यामध्ये घेऊ, त्याच्यानंतर पुढची स्टेप असेल, असे आपण एक रोड कव्हर करायचो। आता सध्या आपला फोकस ब्रिजचा जो बकालपणा होता तो कमी करणे होता, तो ह्या आठवड्यामध्ये आपला पूर्ण होईल।
त्यानंतर एक एक स्टेपमध्ये आपण कारण हे पुढे चालूच ठेवणार आहे जोपर्यंत या नियमितता येत नाही या सगळ्या गोष्टींना. कारण पुढे गणपती आहे, गणपतीमध्ये जाऊन हे अशी कारवाई करणे म्हणजे लोकांना त्रास होईल. तर तो त्रास त्यांचा त्यावेळेचा कमी करून आम्ही गणपतीपूर्वीच या सगळ्या गोष्टी जशा स्पीडअप करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मॅडम, त्याचबरोबर जे स्टॉल आज जप्तीची कारवाई केली आहे, नगरपंचायत प्रशासन काम करत आहे, नगरपंचायत प्रशासनाबरोबर कर्मचारी काम करत आहे. तर जप्त केलेले स्टॉल जर परत द्यायचे झाले किंवा जे साहित्य जप्त केलेलं आहे ते परत द्यायचे झाले तर दंडाचं स्वरूप कसं असणार आहे आणि काय कारवाई होईल त्याचा निर्णय आम्ही नंतर घेतोय. आता आपण फक्त जे आहेत जे दिसले जे 4-4 वर्षांपासून 3 वर्षांपासूनचे बंद आहेत ते स्टॉल आपण जप्त करून घेतले. त्याच्यावरती कशाप्रकारे दंडात्मक कारवाई करायची आणि त्यांच्याकडून काय अंडरटेकिंग घ्यायचं, कारण आता त्यांना व्यवसायाची गरजच नाही आहे हे इथं दिसतंय. त्यामुळे पुन्हा त्यांना ब्रिज खाली तर परमिशन आम्ही देऊ शकणार नाही आहे. तर त्याच्या पुढचा कसा निर्णय घ्यायचा तो आपण निर्णय घेऊ. हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूची जे स्टॉलधारक होते ते स्टॉलधारकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नगराध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करत असतेवेळी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित केला की नगरपंचायतजवळ जमीन मालकांनी जो तक्रार अर्ज दिला आहे अतिक्रमण हटवण्यासाठी, तर असे नगरपंचायतजवळ अनेक तक्रार अर्ज आहेत, पण मात्र नगरपंचायतने ह्या तक्रार अर्जावर कारवाई लगेच केली असं एक त्यांचं भाष्य होतं. तर त्याबाबत आपलं काय? मला याविषयी कल्पना नाही आहे. आपला नगरपालिकेचं जे जागेवरचं अतिक्रमण आहे त्यासोबतच ते क्लीन करण्याचा आमचा उद्देश आहे. जो आपला मेन रस्ता आहे नरडवे रोड, तिथं बरेचशा गोष्टी होतात. तर ते स्वच्छ राहणं हे आपलं कर्तव्य, कारण शहराची सुरुवातच तिथून होते. या दृष्टीने आम्ही विचार केलेला होता त्याच्यामध्ये, कारण ते आपल्या नगरपंचायतीच्या जमिनीला लागूनच असल्यामुळे साईड बाय साईड त्या गोष्टींवरती आम्ही निर्णय घेतला. तसा इतर अर्ज असतील तर आम्ही त्यावेळेला निर्णय घेऊ त्याच्यावरती. मॅडम, या उड्डाणपुलाखाली SMIC ते नरडवे नाक्यापर्यंत बघितलं तर जे वाहनं आहेत हे पार्किंग आहे, स्वयंघोषित पार्किंग आहे, म्हणजे रिक्षा असेल, कार असतील, टेम्पो असतील, त्याच्यावर काय नियोजन नसेल? आपले पोलीस अधिकारी आहेत का जवळ? आता मगाशी आमचं त्यावरतीच ते बोलणं झालं की काही दिवसांनी, आणि काल आपले नलावडे साहेब होते, श्री नलावडे साहेब पोलीस अधिकारी, त्यांच्याबरोबर काल माझं बोलणं झालं रात्री. आणि त्यांना SP मॅडमचाही फोन आलेला होता या बाबतीत, कारवाईच्या बाबतीत. त्यावेळेला त्यांनी फोन केला होता. तर त्याच्यावरती असा हे आमचा निर्णय ठरला की आधी हे जे बकालपणा आहे स्टॉलचा तो कमी झाल्यानंतर आपल्याला जास्त फोर्स लागणार आहे हे वाहनं काढण्यासाठी. तर त्यांच्याबरोबर एक मीटिंग ठेवून ट्रॅफिक पोलीस आणि आपले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग ठेवून एक व्यवस्थित दिवस डिसाईड करून आपण कारण हे वाहनं आहेत ती जुनी आहेत, काही उचलून न्यावी लागतील किंवा काही टो करून न्यावी लागतील. तर त्यासाठी तेवढी मशिनरी आपल्याकडे अवेलेबल करून घेऊ, दिवस डिसाईड करून. कारण हॅफहॅझार्ड केलं, आता काहीतरी दाखवण्यासाठी केलं, हे करतोय म्हणून ते केलं तर ते पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे जसं आपण वेळ घेऊन व्यवस्थित करतोय तसंच तेही वेळ घेऊन व्यवस्थित एक वेळ डिसाईड करून आपण करणार आहे त्याचं. हो, तर पुन्हा एकदा पाहणी सोमवारी वगैरे पुन्हा होणार की मी पूर्ण आठवडाभर करणार. जेव्हा शक्य होईल, जेव्हा माझ्या ऑफिसमधून वेळ भेटेल त्यावेळेला मी इथे येऊन पाहणी करणार. मॅडम, गेले काही वर्षांपूर्वी महामार्ग प्राधिकरणने सुद्धा अशा प्रकारची कारवाई कणकवलीमध्ये केली होती, मात्र ही कारवाई औटघटकीची ठरली होती. तर या संपूर्ण महामार्गाच्या जी ब्रिज खालची जागा आहे ती नगरपालिकेकडे वर्ग झाली आहे. यापुढे ही जमीन ताब्यात, म्हणजे पुलाखालची जी जागा आहे ती ताब्यात घेण्याच्या संदर्भात नगरपालिकेचं काय असेल? नाही, आपल्याकडे ताब्यात हायवे अथॉरिटीने आपल्याकडे ही ताब्यात दिलेलीच नाही आहे जागा. आपल्याला ही वापरायला दिलेली जागा आहे, कारण त्यांनी ॲक्विजिशन केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्या ताब्यात नाही देऊ शकत, ते आपल्याला वापरण्यासाठी देऊ शकतात. काही स्टॉलधारकांना इथे विद्युत पुरवठा देखील करण्यात आला आणि ते बघितलं तर लाईट बिल असेल कारण त्याच्यावर वसूल देखील होत आलेली आहे, आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई होईल? मी आता आपले MSCBचे जे अधिकारी आहेत स्वामी सर त्यांना बोलवून घेतलेलं होतं, त्यांच्याकडून पाहणी करून घेतलेली आहे. तर त्यांचा जो काही आपल्याला रिपोर्ट मिळेल की या गोष्टी कशा चालू आहेत त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल त्यांच्यावर. थँक्यू.